पुढचा पदार्थ आपण जो बघतो त्याचं नाव विचारूया. कॉर्न कढी. कॉर्न कढी. अच्छा, मग साहित्य नीट सांगा, मग डिटेल मी विचारते. साहित्य: कॉर्नचे दही, डाळीचे पीठ, कोथिंबीर, जिरे, फोडणीसाठी मिरची, कढीपत्ता, हळद, मीठ, हिंग, चवीपुरती साखर, आले मिरची लसूणची पेस्ट, तूप आणि भजी. साहित्य झालंय आपलं लिहून. आणि काकू, महत्वाचं मला असं विचारायचं, कॉर्न कढी आपण जी करतोय, तर हे जे तुम्ही आता घेतलेलं आहेत, तर हे एक्झॅक्टली काय आहे? म्हणजे कॉर्न वाटून घेतले आणि मग शिजून घेतले. तर गाळून घेतले आणि त्याच्यात थोडं 2 वाटी कॉर्नचं चीक असेल ते 1 वाटी दूध घालायचं आणि विरजण दही लावून ठेवून द्यायचं. आपलं नेहमीचं दही प्रमाणे. म्हणजे आधी कॉर्न वाटायचे, गाळून घ्यायचं, मग ते शिजवायचं. मग ते पावडर नाही लागणार नाही, तर दाणे दाणे लागतात ना. आणि मग नेहमीसारखं गार झाल्यानंतर कोमट, म्हणजे कोमट दही लावायचं. मग आपलं विरजण की तुम्हाला हे असं मिळतं, असं तयार होतं. ओके. आणि मग हे घुसळून तुम्ही घेतलेत ना. ओके. म्हणजे ह्याचा कलर, त्यामुळे तो जो येलो आहे तो कॉर्नच्या चिकामुळे, तो म्हणजे रस्सामुळे तो तसा आलाय. आणि दूध जरा जाड आहे ना, घट्ट आहे, त्याच्यामुळे मलाही आलेली त्याला. आणि 2 वाट्या चीक असेल, 1 वाटी साधं दूध. अच्छा, ठीक आहे. तर तसं हे म्हणजे त्या दह्याचं हे ताक आहे. आणि आता रेग्युलर आपली कढी आपण नेहमी करतो तशी, म्हणजे त्याला डाळीचं पीठ आधी लावायला, हे आधी घ्यायला लागेल ना. घालू. आणि आता हे ना डाळीचं पीठ घालायचं थोडंसं. आपण जसं नेहमीप्रमाणे कढी करतो ना त्याप्रमाणेच करायची. ताकाला चमचाभर आपण लावून घेतो, कढी फुटू नये म्हणून. आणि कढी उकळायची पण नसते जास्त, नाही तर फुटून जाते. बरोबर. तर त्याच्यामुळे आता फोडणीची तयारी. हे पीठ लावून तयारी करायची. मिश्रण आपलं झालेलं आहे डाळीचं पीठ लावून. आता त्याला हे मिक्स करायचं. काय काय करताय मिक्स? हे काय आहे? आलं मिरचीची पेस्ट. ओके. आणि मीठ, साखर, हळद. त्यांनी म्हणजे तिखट कसं पाहिजे असेल त्याप्रमाणे. मीठ, हळद, साखर. आंबट गोड पाहिजे. कढीला साखर लागतेच थोडी. हे मिक्स करून घेऊया. आणि फोडणी तूप, जिरं आणि मिरचीची अख्खी मिरची आणि कढीपत्ता. ठीक आहे. मग त्याची तयारी करूया फोडणीची. पिठाला जे आपण मिश्रण लावलं आणि त्याच्यामध्ये सगळं आलं मिरची वगैरे घातलं, ते रेडी आहे. आता फोडणी करतोय. आता फोडणीने आपण जिरे घ्यायचे. पहिले तूप घेतलंय, आधी तूप घेतलेलं आहे, मग जिरे टाकते फोडणीला. काय देऊ? हिंग, कढीपत्ता, लाल मिरची. जरा चवीला छान लागते, गुजरातची कढी वगैरे अशी. सगळंच घालायचं ना. आणि आता कोथिंबीर घालू. थोडं वरनं कोथिंबीर घालावी. उकळायची नाहीच आहे ना जास्ती. आणि ही भजी आहे ती काकू कसली? डाळीचं पीठ आणि कॉर्नची भजी आहे. डाळीचं पीठ आणि कॉर्न. मस्त. तर ती आत्ताच घालायची ना. आता टाकायची. झाली कढी तयार. कढी झाली. जागवून होते. येस, कम्प्लीट वेगळा मेनू. बस ना, ते घट्ट होईल. रेडी झालेली आमची ही कॉर्नची कढी. तर ह्याचं साहित्य कृती घ्या. कॉर्नची कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मक्याच्या दुधाचं दही, वाटलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, जिरं, तूप, लाल सुकी मिरची, साखर, कोथिंबीर, हळद, हिंग, कढीपत्ता, मीठ, आलं मिरची पेस्ट, पकोडे आणि बेसन. कृती: कॉर्नची भरड वाटून ती गाळून घ्यावी. हे गाळलेलं दूध शिजवून घ्यावं. 2 वाटी मक्याच्या दुधामध्ये 1 वाटी साधं दूध एकजीव करून विरजण लावावं आणि दही तयार करावं.
या दह्याचं ताक करून त्याला बेसन लावून घ्यावं. त्यामध्ये आलं मिरची पेस्ट, मीठ, साखर आणि हळद घालावी. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, कढीपत्ता, सुकी लाल मिरची आणि मक्याच्या दह्याचं ताक घालावं. त्यामध्ये कोथिंबीर घालावी. बेसन आणि कॉर्नची भजी कढीमध्ये सोडून कढी सर्व्ह करावी.